नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेबांची नेवासा पोलीस स्टेशनला भेट। नेवासा तालुक्यातील सोनई येथे दिनांक 8 मार्च 2025 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका असणारा नेवासा पोलीस स्टेशनला नुकतीच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेबांनी भेट दिली। यावेळी शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव सह संपूर्ण पोलीस कर्मचारी वर्ग हजर होता। यावेळी माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेबांनी पोलीस स्टेशन व कारागृहाची पाहणी केली। यावेळी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी नवीन पोलीस स्टेशन इमारतीचे बांधकामाची पाहणी केली। नेवासा पोलीस स्टेशनचे कामकाज करून समाधान व्यक्त केले। संपूर्ण पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांना कामासंबंधी सूचना देऊन संबंधित कामाचा आढावा घेतला। प्रलंबित गुन्हे, फरार आरोपींची संख्या, विविध क्षेत्रातील गुन्हेगारीचा संपूर्ण आढावा बैठकीत घेतला। यावेळी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय साहेबांनी माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेबांचा सत्कार केला। नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। आणि परत येणार आता बेसिकली आपले जे पोलीस स्टेशनची तपासणी त्याच्यामध्ये त्याचे कामकाज वगैरे आहे कसं सुरू आहे। आता जे सर्व आपले जे तपासी अंमलदार अधिकारी त्यांनी आपण सूचना वगैरे दिलेली आहे। त्याच्यामध्ये आपली जी पेंडन्सी आहे किंवा आपले जे डिटेक्शन वगैरे आहे, तसेच जे मिसिंग बाबत जे तक्रारी आहे, जे मिसिंग लोक आहेत त्यांची, आणि तसेच आपले माननीय मुख्यमंत्री साहेबांचा जो 100 दिवसाचा प्रोग्राम आहे त्याच्या अंमलबजावणी कसं सुरू आहे त्यासाठी आज इथे आलो होतो। त्याच्यामध्ये बरेचशा गोष्टी होती ते त्यांनी सांगितली। तसेच आपला पोलीस स्टेशनच्या नवीन पोलीस स्टेशनचं काम पण सुरू आहे, ते पण बघणार आहे। आणि ते जो आहे ते आपलं जे आज जे सूचना वगैरे दिली त्यांची काम त्यांच्या ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी परत वेळ दिलेली आहे। परत 1-2 आठवड्यानंतर परत येऊ आणि परत पाहू की काय काय काम करत आहे। नवीन पोलीस स्टेशनचं बांधकाम जे आहे ते कोणत्या अंतिम टप्प्यात आहे का आता? नाही, आता सुरू झालेलं आहे। अच्छा, त्याने आता ते कॉन्ट्रॅक्टर वगैरे आले होते, त्यांच्या संबंध आहे की जवळपास 18 महिने त्याचे लागणार आहे। तोपर्यंत आपलं जे पोलीस स्टेशन इथे चालणार आहे। अच्छा, आणि इथे आपली चांगली बिल्डिंग वगैरे पुढचे 1-1.5 वर्षामध्ये कंप्लीट होणार आहे। थँक्यू सर। नेवासा प्रतिनिधी किशोर दरंदले। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।